सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल येथे विसरवाडी येथे आज सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूलचा आज 41वा वर्धापन दिन आहे आणि तसेच जे कालकथित डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे यांचा आज 81वा वाढदिवस आहे। आज त्या निमित्ताने आपण इथे या शाळेमध्ये आलेलो आहोत। आज जे डॉक्टर श्रीपतराव बनसोडे यांनी जे छोटंसं रोपटं लावलं होतं, आज तो मोठा वृक्ष झालेला आहे। आज 41वा वर्धापन दिन आपण इथे साजरा करत आहोत। आज कालकथित डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे हे आपल्या हयात नाही आहेत, परंतु आज त्याने लावलेलं एक रोपटं हे खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे। सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल ही विसरवाडी ही आंबेडकर चौकापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर वरती आहे। बनसोडे सर जे संस्थापक अध्यक्ष होते, आज त्यांचा 80वा वाढदिवस आहे। त्याने एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आज त्याचा एक मोठा वटवृक्ष होत आहे। तुम्ही बघू शकता इथं मोठं प्लेग्राऊंड आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड आहे। इथे कालकथित डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे संशोधन केंद्र, कालकथित राजरत्न श्रीपतराव बनसोडे वाचनालय पण आहे। इथे बौद्धी प्राथमिक विद्यालय तुम्ही प्रशस्त इमारत आहे। आज त्यांचा 41वा वर्धापन दिन आहे। त्याने स्वागतम सुस्वागतम, आज हम करते हैं सबका स्वागतम सुस्वागतम। सारे करे ग प प ग प ध प ध सा 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 रे ग प ग ग प ग रे रे सा 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 रे ग रे ग प प है हम सबका यह भी हो हमारा संगठन। जब मिलेगी शांति सबको तब पूरा होगा ये प्रण। एक ही जाति हमारी एक ही अपना सरांचा वाढदिवस आणि संस्थेचा वर्धापन दिन याचे 3 भाग झालेले आहेत। पहिल्याच वर्षी कारण गॅदरिंग झाली, त्याच्यानंतर जेवणं वेगळे झाले, त्याच्यानंतर हा कार्यक्रम। प्रत्येक वर्षी आपण संस्थेच्या वर्धापन दिना दिवशी जेवणाचा कार्यक्रम ठेवतो, पण मुलांच्या मॅट्रिकच्या परीक्षा आणि रमजान ईद मुलं जेवायला येणार नाहीत म्हणून आपण जेवण अगोदरच ठेवलं, रोजे सुरू करायला अगोदर। आपुलकी प्रेम असंच कायम राहावं आणि दीपक सरांच्या पाठीमागे सर्वांनी असंच खंबीरपणे उभे राहून या वटवृक्षाला खत पाणी घालून तो कसा वर वर जाईल याचा प्रयत्न करावा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। शाळेचे संस्थापक बनसोडे सर यांची कन्या जागृती कन्या यांनी आपल्या शाळेला वर्धापन दिनानिमित्त एक मोठा LED सप्रेमेट दिलेला आहे। ग्रामध्ये उपस्थित सर्व उपस्थितांना मी वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। कार्यकारी मंडळ सन्माननीय बनसोडे सर आणि सभागृहामध्ये सर्व शिक्षकांनी आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांनी आणि बनसोडे सरांच्या परिवारातील व्यक्तींनी जे मनोगत व्यक्त केले तिथे
ते मनोगत अगदी मी लक्षपूर्वक ऐकले. सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना 22 फेब्रुवारी 1985 या दिवशी माझ्या वडिलांनी केली आणि त्यावेळेस फार परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस आजूबाजूच्या परिसरामध्ये दुसरी शाळा नव्हती आणि जे तळागाळातले विद्यार्थी आहेत, दलित, त्याच्यानंतर जे बहुजन विद्यार्थी आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आजूबाजूला कुठेही शाळा उपलब्ध नसल्यामुळे आणि मग हा आपला आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, शाहू नगर असेल, इकडं आपलं सिडको N7 असेल, ह्या सर्व एरियामध्ये मोजक्याच अशा काही शाळा होत्या की ज्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा. तर त्यावेळेस गडगंच्या अशा प्रकारची फीस होती आणि ती फीस विद्यार्थी आपली देऊ शकत नव्हते आणि हे विद्यार्थी सर्व मोलमजुरी काम करणारे किंवा वेठबिगारी करणारे, मिस्त्र्यांचे अशा प्रकारच्या घरातले विद्यार्थी होते. त्यामुळे यांना शिक्षण घेणं शक्य नव्हतं आणि त्या अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी सिडको N7 या ठिकाणी त्रिवेणी नगर या ठिकाणी शाळा सुरुवात केली. या शाळेची या सिद्धार्थ शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यानंतर बोधी बालक मंदिर आणि बोधी प्राथमिक विद्यालय हे 1985ला सुरुवात झालं आणि त्यानंतर त्यावेळेसची विद्यार्थी संख्या सुरुवातीला जवळपास आमच्याकडे 100 विद्यार्थी होते आणि नंतर हळूहळू संख्या वाढत गेली आणि जवळजवळ 700-800च्या घरात गेल्याच्या नंतर मग तिथं जागा आम्हाला अपुरी पडू लागली आणि ही ज्या ठिकाणी आता आपली ही शाळा आहे मिसारवाडी या ठिकाणी, या स्वतःच्याच जागेमध्ये वडिलांनी सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल या शाळेची जी सुरुवात आहे 1990ला ही शाळा आम्हाला मिळाली. स्लम एरियातले विद्यार्थी आहेत. वडिलांनी जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा त्यांचा उद्देश होता की तळागाळातल्या उपेक्षित, बहुजन, अल्पसंख्याक सर्व समाजाच्या जे दुर्बल घटकातील आहेत ह्या सगळ्यांना शिक्षणाची द्वार खुले करून द्यावीत या उद्देशाने ही शाळा सुरुवात करण्यात आली. तर या ठिकाणी बोधी प्राथमिक विद्यालय, सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल 100% अनुदानित अशा प्रकारची शाळा आहे, ज्या ठिकाणी शिक्षकवृंद पण आमचा अतिशय चांगला आहे, मेहनती आहे, उपक्रमशील आहे. आमचे विद्यार्थी चांगले अशा प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत. आमच्या शाळेतून डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, SRP सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी गेलेले आहेत. ज्याचा MBBS झालं तो डॉक्टर आहे एखाद्या ठिकाणी चांगला. आत्ता मागे मला कळालं की आमची एक विद्यार्थिनी BDOपर्यंत गेलेली आहे. म्हणजे विद्यार्थी आहेत त्यावेळेसची विपरीत परिस्थिती होती, ज्यांच्या घरची परिस्थिती व्यवस्थित नाही, खाण्यासाठी 2 वेळचं अन्न भेटत नाही, अशा प्रकारची मुलं आज एक चांगलं अशा प्रकारचं जीवन जगत आहेत. बरं सर, पुढच्या तुमच्या योजना काय राहतील तुमच्या सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित? तुम्ही प्रज्ञा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. हे सुद्धा प्रेरणा घेऊन आपण पुढे केलं की 10वीपर्यंत विद्यार्थी शिकतात. पुढे कॉलेजचं जीवन त्यांना घेण्यासाठी बऱ्याच समस्या येतात. त्यासाठी प्रज्ञा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आपण सुरू केलं. यानंतर आम्हाला सिनियर कॉलेजसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या ठिकाणी आपल्याला नर्सिंग, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. त्याच्यासाठी ही जागा अपुरी पडणार आहे. म्हणजे तुमच्या वडिलांचं जे स्वप्न होतं, जो भार आता तुम्ही यशस्वीरित्या पेलताय, हो. तुम्ही पुढे चालून त्या योजना राबवणार आहात. बरोबर.